सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला घटक आहे तो म्हणजे विराम चिन्हे. विराम चिन्हे कशासाठी वापरली जातात, कशी वापरली जातात, हा भाग आपण पाहतोय. हा भाग पाहत असताना विराम म्हणजे काय? विराम म्हणजे विश्रांती अथवा थांबणे. आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो, वाचताना सुद्धा वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे व किती थांबावे हे कळले पाहिजे. ते समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांना विराम चिन्हे म्हणतात. पहा, विराम म्हणजे विश्रांती अथवा थांबणे. आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो, वाचताना सुद्धा वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे व किती थांबावे हे कळले पाहिजे. ते समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांना विराम चिन्हे म्हणतात. विराम चिन्हाचे प्रकार एकूण 11 प्रकार पडतात. पूर्णविराम, अर्धविराम, अपूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह किंवा उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह, अवग्रह आणि काकपद. आता ही चिन्ह कशी वापरली जातात ते पाहू. पूर्णविराम. पूर्णविराम म्हणजे एक टिंब आहे फक्त. पहा, वाक्य पूर्ण झाले की वाक्याच्या शेवटी पूर्णविराम हे चिन्ह वापरतात किंवा असं टिंब असलेलं चिन्ह वापरतात. त्यालाच पूर्णविराम असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ, मी दररोज शाळेत जातो. या वाक्यात जातोच्या नंतर हे वापरलेलं आहे ते पूर्णविराम आहे. आज दिवाळी आहे. शेवटी, वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरले ते पूर्णविराम आहे. वाक्य संपल्यानंतर जो टिंब दिलेला आहे तो आहे पूर्णविराम. माझे जेवण झाले. पहा, हा आहे पूर्णविराम. वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरलं जातं. वाक्य पूर्ण झाल्यानंतर त्या चिन्हाला पूर्णविराम असं म्हटलं जातं. आता पुढे पाहू. दुसरं चिन्ह आहे अर्धविराम. अर्धविराम कसा असतो? जे वर टिंब असतो आणि खाली स्वल्पविरामासारखं असतो. अर्धविराम हे असं अर्धविराम असतो. दोन छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडतात तेव्हा अर्धविराम वापरतात. उदाहरणार्थ, गड आला पण सिंह गेला. गड आला हे एक वाक्य झालं आणि मध्ये उभयान्वयी अव्यय आले पण सिंह गेला, इथं पूर्णविराम आला. पण या पणच्या पुढं म्हणजे हे पहिलं वाक्य संपल्यानंतर अर्धविराम दिलेला आहे. संयुक्त वाक्यातील समान वाक्ये वेगवेगळी दाखविण्यासाठी अर्धविराम वापरतात. उदाहरणार्थ, वडिलांच्या जिवंतपणी त्या उधळ्या मुलाचे काही चालले नाही, परंतु वडिलांच्या निधनानंतर मात्र त्याने आपली सर्व संपत्ती उधळून टाकली. इथं संयुक्त वाक्य आहे, म्हणजे दोन वाक्य या परंतु शब्दानं जोडलेली आहेत. वडिलांच्या जिवंतपणी त्या उधळ्या मुलाचे काहीच चालले नाही, हा वाक्याचा एक भाग आहे.
म्हणजे एक वाक्य, आणि वडिलांच्या निधनानंतर मात्र त्याने आपली सर्व संपत्ती उधळून टाकली, हे दुसरं वाक्य. ही दोन्ही वाक्य परंतु या शब्दानं जोडली आणि हे एक मोठं संयुक्त वाक्य तयार झालं. या संयुक्त वाक्याला या परंतुच्या आधी पहिल्या वाक्याच्या नंतर हा अर्धविराम दिलेला आहे. म्हणजे संयुक्त वाक्यातली जी समान वाक्य आहे ती वेगवेगळी दाखवण्यासाठी अर्धविराम वापरला जातो. नंतर तिसरा आहे अपूर्ण विराम. अपूर्ण विराम म्हणजे दोन टिंब वर खाली दिलेले असतात. अपूर्णतेचं ते चिन्ह आहे, अपूर्ण विराम म्हणून वापरले जातात. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम वापरतात. उदाहरणार्थ, पुढील उदाहरणे सोडवा, आणि इथं अपूर्ण विराम दिलेला आहे. म्हणजे इथं पुढे दिलेलं नाही, पण खाली त्याचा तपशील खाली दिलेला आहे. म्हणजे याचा तपशील पुढं आहे हे दाखवण्यासाठी असं लिहिलेलं आहे. दुसरं उदाहरण, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इथं अपूर्ण विराम दिला आणि त्याच्या पुढे त्याची यादी दिलेली आहे. अपूर्ण विरामाच्या नंतर त्याची यादी दिलेली आहे. वाक्याच्या शेवटी ज्या वेळेला त्यानंतर तपशील द्यायचा असेल तर अपूर्ण विराम वापरला जातो. अपूर्ण विरामाच्या नंतर स्वल्प विराम. स्वल्पविराम कसा आहे पहा. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. उदाहरणार्थ, मला वाघ, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी आवडतात. इथं वाघ, सिंह, हत्ती हे सगळे प्राणी आहेत आणि एकाच जातीचे शब्द लागोपाठ आलेले आहेत, म्हणून वाघ नंतर स्वल्पविराम दिलेला आहे, सिंह नंतर स्वल्पविराम दिलेला आहे, पण हत्तीच्या नंतर कोणत्या प्राण्याचं नाव आलेलं नाही. म्हणजे हत्ती पर्यंतही एका जातीचे शब्द आले, पण हत्तीच्या पाठोपाठ लागोपाठ नंतर दुसरा शब्द नाही, त्यामुळे इथे स्वल्पविराम दिलेला नाही. पण हत्तीच्या आधी आलेल्या सगळ्या शब्दांच्या नंतर स्वल्पविराम दिलेला दिसतो. आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे. हाक मारून काही सांगताना नावापुढे किंवा संबोधनापुढे स्वल्पविराम वापरतात. जसं गौरव पुस्तक दे, तर गौरवला ही हाक मारली आणि गौरवला हे काम सांगितलेलं आहे. म्हणजे गौरवच्या नंतर स्वल्पविराम दिलेला आहे. ज्यावेळेला हाक मारली आली असते आणि त्यानंतर काहीतरी सांगितलेलं असतं, त्यावेळेला त्या नावाच्या नंतर संबोधनाच्या पुढं स्वल्पविराम वापरलेला असतो. प्रश्नचिन्ह. वाक्यात प्रश्न विचारलेला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. वाक्यात प्रश्न विचारलेला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, तू कोठे गेला होतास? इथं कोठे असा प्रश्न विचारलाय, हे वाक्य प्रश्नाचं आहे. प्रश्न विचारलेला असल्यानंतर शेवटी असं प्रश्नचिन्ह असतं. पहा, उलटा ट काढल्यासारखं खाली टिंब आहे. तू कोठे गेला होतास हा प्रश्न आहे, त्यामुळं प्रश्नचिन्ह. तुझे नाव काय आहे हा प्रश्न आहे, म्हणून शेवटी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. उद्गार चिन्ह किंवा उद्गारवाचक चिन्ह. उभी रेष आणि खाली टिंब असलेलं हे उद्गार चिन्ह. मनातील भावना, आश्चर्य व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. मनातल्या भावना, आश्चर्य व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. पहा, उदाहरणार्थ, बापरे केवढा मोठा हा हत्ती. पहा, बापरे
हा आश्चर्य व्यक्त करणारा शब्द आहे, मनातली भावना व्यक्त करणारा शब्द आहे. म्हणून बापरेच्या नंतर उद्गारवाचक चिन्ह दिले. बापरे, केवढा मोठा हा हत्ती, हे आश्चर्य व्यक्त केले, त्यामुळे इथं शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे. आहा हा, किती सुरेख देखावा, इथं आहा हा च्या नंतर उद्गार चिन्ह आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे. अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हाचे दोन प्रकार पडतात. एक असतं एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह, दोन प्रकारचं म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे असं, एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याची मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. पहा, उदाहरणार्थ गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली. गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली. चले जाव हा या शब्दावर जोर दिलेला आहे किंवा ही घोषणा आहे, हा महत्वाचा शब्द आहे, तो एकेरी अवतरण चिन्हात लिहिलेला आहे. दुहेरी अवतरण चिन्ह एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे मांडायचे असल्यास दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात. जसे उदाहरणार्थ दिनेश म्हणाला, मी आज शाळेत येणार नाही. ही त्यानं म्हणालेलं त्याचं तोंडचं वाक्य तो जसा म्हणालाय तसं इथं लिहिलेलं आहे. तो जसेच्या तसं त्यानं बोललेलं वाक्य इथं मांडलेलं आहे, त्यामुळे ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये मांडलेलं आहे. एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे मांडायचे असल्यास दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. संयोग चिन्ह. दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह म्हणजे आडवी रेष दिसते ती वापरतात. जसं उदाहरणार्थ आई वडील, हे दोन शब्द जोडताना मध्ये संयोग चिन्ह वापरलेलं आहे. लिहिताना ओळीतील शेवटचा शब्द जर बसत नसेल तर त्याचे दोन भाग करताना संयोग चिन्ह वापरतात. म्हणजे आपण लिहायला सुरुवात केली, उदाहरणार्थ महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारच्या बोली भाषा बोलल्या जातात. आता बोलल्या हा शब्द आपल्याला इथं बसला नाही, अर्धा शब्द बसला बोल आणि ल्या बसलं नाही, मग इथं संयोग चिन्ह वापरलं आणि ल्या खाली लिहिलं. बोलल्या जातात. बोलल्या हा शब्द अर्धा वर आहे अर्धा खाली आहे, तो शब्द जोडलेला आहे किंवा एकत्र आहे हे दाखवण्यासाठी संयोग चिन्ह वापरलेलं आहे. अपसारण चिन्ह. संयोग चिन्हापेक्षा जरा मोठी रेषा आहे, जरा लांब रेषा आहे. वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा असल्यास अपसारण चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ महाराज तुमचा राजवाडा जळून, आणि इथं अपसारण चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे त्याला पुढे काहीतरी सांगायचं आहे, अजून पुढे तपशील द्यायचा आहे, परंतु तो थांबलाय. महाराज तुमचा राजवाडा जळून, पहा इथं तो थांबलाय. मग इथं हे चिन्ह दिलेलं आहे अपसारण चिन्ह, कारण अजून पुढे तपशील आहे, काहीतरी सांगायचं आहे. जळून खाक झाला, जळून गेला किंवा काहीतरी सांगायचं असं. अवग्रह. अवग्रह एखाद्या वर्णाचा लांब दीर्घ उच्चार करताना अवग्रह चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ शी. पहा, एखाद्या वर्णाचा लांब किंवा दीर्घ उच्चार करताना अवग्रह चिन्ह वापरतात. पहा इथं शी, शी, शी हा शब्द लिहित असताना त्याच्या पुढे हे अवग्रह चिन्ह वापरलेलं आहे, त्याचा लांब उच्चार आहे. काकपद.
लेखन करताना एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठीची खूण करण्यासाठी काकपद हे चिन्ह वापरतात. लेखन करत असताना एखादा शब्द राहिला चुकून, तर तो दाखवण्यासाठी काकपद हे चिन्ह वापरलं जातं. जसं मी क्रिकेट खेळतो असं लिहायचं होतं, पण मी खेळतो असं लिहिलं. मग हे काकपद मध्ये दिलं आणि तिथं मध्ये वर क्रिकेट असा शब्द लिहिला. म्हणजे हा शब्द इथं आहे हे दाखवण्यासाठी हे काकपद वापरलेलं आहे. लेखन करताना एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठी खूण करण्यासाठी काकपद हे चिन्ह वापरलं जातं. एखाद्या वर्णाचा लांब उच्चार करताना अवग्रह चिन्ह वापरलं जातं. वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा नसल्यास वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा नसल्यास अपसारण चिन्ह वापरलं जातं. म्हणजे इथं पुढचं सांगायचं नाही मला, महाराज तुमचा राजवाडा जळून, मला सांगायचं नाही इथलं पुढं. मग त्यासाठी अपसारण चिन्ह देतात की तिथलं पुढचं सांगायचं नाही. दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात. लिहिताना ओळीतील शेवटचा शब्द जर बसत नसेल तर त्याचे दोन भाग करताना संयोग चिन्ह वापरतात. दुहेरी अवतरण चिन्ह हे एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे मांडावायचे असल्यास दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात. एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. मनातील भावना, आश्चर्य व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह किंवा उद्गारवाचक चिन्ह वापरतात. वाक्यात प्रश्न विचारलेला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह वापरतात. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. हाक मारून काही सांगताना नावापुढे किंवा संबोधनापुढे स्वल्पविराम वापरतात. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम वापरतात. दोन छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडतात तेव्हा अर्धविराम वापरतात. संयुक्त वाक्यातील समान वाक्ये वेगवेगळी दाखविण्यासाठी अर्धविराम वापरतात. आणि वाक्य पूर्ण झाले की वाक्याच्या शेवटी पूर्णविराम वापरतात. अशा पद्धतीने हे विराम चिन्हांचे 11 प्रकार आहेत. जे 11 प्रकार आपल्याला लेखन करत असताना, वाचन करत असताना यांचा उपयोग होत असतो. विराम म्हणजे विश्रांती अथवा थांबणे. आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो, वाचताना सुद्धा वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे आणि किती थांबावे हे कळले पाहिजे. ते समजण्यासाठी जी चिन्ह वापरली जातात त्यांना विराम चिन्हे म्हणतात. अशी ही विराम चिन्हे आहेत. विराम चिन्ह समजून घ्यावी. याचा तुम्हाला नवोदयसाठी, स्पर्धा परीक्षांसाठी, स्कॉलरशिपसाठी, वेगवेगळ्या परीक्षांसाठी याचा निश्चित उपयोग होईल.